धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं याचं स्पष्टीकरण आता हायकोर्टानं राज्य सरकारकडे मागितलेलं आहे। मुंडेंच्या काळामध्ये कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं गेलं याचं उत्तर आता राज्य सरकारला द्यायचं आहे। हायकोर्टानं सरकारकडे या संदर्भातली विचारणा केलेली आहे, स्पष्टीकरण मागितलंय। 2016 साली सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये 2023 मध्ये हा बदल का केला असा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे आणि या संदर्भात राजेंद्र म्हात्रे यांनी जनहित याचिका दाखल केलेली होती आणि या जनहित याचिकेमध्ये तथ्य आहे असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आणि त्यामुळे ही विचारणा राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे। दरम्यान या जनहित याचिकेमध्ये नेमकं काय आरोप केलेले होते तेही आपण एकदा पाहूया। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या समोरच्या अडचणी आता वाढणार का हेही पाहावं लागेल। 23 ऑक्टोबर 2023 ला तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद केली। स्वतः कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। यासाठी राज्य शासनानं 103.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। शासनाकडून स्प्रे पंप खरेदीसाठी 1500 रुपये प्रतिपंप या हिशोबानं 80.99 कोटी रुपयांचा हा निधी दिला जाणार होता। शासनानं 3,03,507 पंप सुमारे 104 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले। याचिकाकर्त्यांनुसार शासनाला एक पंप 3,425 रुपयांमध्ये मिळाला। मोठ्या संख्येत पंपांची खरेदी होत असल्यानं शासनाकडून बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत पंप विकत घेण्याची संधी आहे। मात्र शासनानं जास्तीची किंमत मोजून हे पंप खरेदी केले। या याचिकेमध्ये हा महत्त्वाचा आरोप केलाय, त्यामुळे या संदर्भातलं स्पष्टीकरण आता राज्य सरकारला द्यायचं आहे आणि निश्चितच या संदर्भात आता धनंजय मुंडे यांचं काय उत्तर असेल आणि पुढे त्यांच्या अडचणी वाढता आहेत का हे बघावं लागेल।